हा आमचा ब्रिज. मामाच्या शेतात जायला ब्रिज. हे वावोशी गाव आहे. इथे मोठा मार्केट आहे. म्हणजे आम्ही सामान वगैरे काय आम्हाला असं लागत असेल आणायला तर आम्ही इथे जातो. आम्ही इंद्रधनुष्य बघ कसा आलेला आहे. हा बघा, आता इथून आम्ही मामाच्या शेतामध्ये आम्ही जात आहोत आता भाजी काढायला. तर तुम्ही या सर्वांनी. गेट बंद करून घ्या, आता गुरं येतात आतमध्ये. हे बघा मागे दाखवल्याप्रमाणे आता इकडं मला भाज्या येतील म्हणून. तर आता बघा ही भेंडी वगैरे अशी आलेली आहे, छानपैकी अशी भेंडी आलेली आहे. हे बघा किती छान भेंडी आलेली आहे, हिरवीगार भेंडी. हे बघा हे टॅमॅटो पण आलेले आहेत. तर टॅमॅटो पण चांगले लागले आहेत. फ्लावर पण आलेला आहे. 1-2 वेळा त्याची भाजी झालेली आहे आता काढून. हे बघा हा बघ फ्लावर येते, मी तुला दाखवते. हे बघ प्रतीक, हे बघ किती छान फ्लावर आलेला आहे. जरा जवळ येऊन दाखव. हे बघ किती छान फ्लावर आलेला आहे बघा. हे बघा आता हे मके आहेत ना, तरी पण अजून 1 महिना जाईल या मक्याना. हे बघा हे मके आलेले आहेत, तरी पण 1 महिन्यात ते आता तयार होतील. हे बघा किती छान झालेले आहेत मके. हे बघा 1 महिन्यामध्ये ते येणार ते आता. मटार आलेली आहे आता शेतामध्ये आहोत. वालाच्या शेंगा खोडायला आम्हाला आता पोपटी लावायची आहे ना, तर त्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य, म्हणजे काय काय भाज्या लागणार आहेत त्या पोपटीसाठी, त्या आपण आता काढायच्या शेतातून. तर चला मंडळी. हे बघा गावठी कोथिंबीर. हे बघा किती छान आलेली आहे. मटर आलेला आहे. हा बघा मटर पण आलेला आहे. हे बघा खूप मटर लागलेला आहे असा. हे बघा मटर कसा आलेला आहे. हे बघा आता आम्ही हे सर्व काढणार आहोत पोपटीसाठी. ते पोपटीमध्ये आम्ही टाकून पोपटी बनवणार आहोत. ही राई लावलेली आहे. राईची पण भाजी खूप छान होते. ही पण भाजी आहे. हे बघा आता आम्ही या मिरच्या खुडणार आहोत. इकडे खूप अशा छान मिरच्या लागलेल्या आहे. बघा किती छान छान मिरच्या लागलेल्या आहेत. या मिरचीची आम्ही भाजी पण करतो शेंगदाण्याचा कूट टाकून. खूप छान होते, कारण ह्या जास्त तिखट नसतात. वांगी पण छान आलेली आहेत. ते आम्ही आता पोपटीसाठी वांगी पण काढणार आहोत. वांगी देऊ काय? पोपटीसाठी काढणार आहोत. पोपटीमध्ये आम्ही आज व्हेज पोपटी लावणार आहोत ना, तर त्याच्यामध्ये आम्ही वांगी वगैरे टाकून पूर्ण सगळ्याचे काय काय भाज्या आहे बघ. हे बघ किती छान वांगी आहेत, काटेरी वांगी आहेत. आता कडवे वाल जे जे आधी सुकले होते ना, त्यांना काढून असे म्हणजे असे मळणी काढून घेतलेली आहे त्याची. ते बघा हे असं त्याचं आता हे आहे साठी. नंतर गुरांसाठी म्हणजे हे होतं, गुरं खातात. ती मोहर आलेल्या बघा त्या आंब्याला. हा लोणच्याचा आंबा आहे. म्हणजे ह्या ज्या झाडाला आंबे येतात ते खूप आंबट असतात, म्हणून त्याचा लोणच्यासाठी खूप उपयोग चांगला करता येतो. हे होतात हे बघ, आणि त्याच्यातून हे असे वाल निघतात बाहेर, कडवे वाल. हे बघा हे असे कडवे वाल निघतात बाहेर. हे असे म्हणजे अजून हे बघ छान दाखवते इकडे. हे बघ हे असे कडवे वाल निघतात बाहेर. असे कडवे वाल असतात. मग त्यांना ते आता साफ करून आपण पाखडून वगैरे ते व्यवस्थित असे वाल निघतात. त्याला कडवे वाल बोलतात आमच्याकडे. हे खूप प्रसिद्ध आणि प्रत्येक सणाला श्रावणामध्ये आम्हाला कडव्या वालांचं बिर्द लागतं. गुरांना बाजरी ही गुरांसाठी पण आम्ही सोय केलेली आहे. तर हे मामाची एक गाय आहे ना, गायीसाठी आम्ही हे बाजरी पेरलेली आहे. तर आता ही छान हिरवं हिरवं असं सगळं आलेलं आहे.
मग ते चारीसाठी मामा उपयोग करतो आणि ती गाईला वगैरे मग घेऊन जातो कापून. कोथिंबीर दाखवा. हा बघा कोथिंबीर. बघा या शेतामध्ये पण खूप कोथिंबीर आलेली आहे. खूप म्हणजे खूप कोथिंबीर आहे बघा. हे बघा खूप कोथिंबीर आहे. किती छान आहे बघा. हे बघा चवली दाखवत. हे बघा अशा आम्ही आता ह्या पोपटीसाठी वालाच्या शेंगा काढत आहोत. याच्यामध्ये आता वालाच्या शेंगा आणि काही बटाटी वांगी असे आम्ही ह्याला व्हेज पोपटी करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते आपण आता नंतर काढणारच आहोत हळूहळू. आता शेंगा काढून घेतो पहिले. माठ आहे का? माठ आहे काय? जास्त कोण खात नाही आपल्याकडं. आता 2 दिवसापूर्वी आता बरोबर आहे. आम्हाला 2-3 वार खावा 2-3 आलेला खावा त्यांचा पण त्याला खायला काय नाही. काय लागली तुम्ही? आधीच कमी आहेत. चालता येत नाही आपल्याला. हे बघा हे असं आता आपण वालाच्या शेंगा अशा ह्या खोडलेल्या आहेत. हे बघा किती शेंगा लागलेल्या आहेत बघा. खूप छान छान शेंगा आहेत. भरपूर शेंगा लागलेल्या आहेत. अगदी हे सुकलेले आहे सगळे. पण हे बघा खूप ओले आहे तिथले. ते काढायचे आता. ओल्या शेंगांचीच पोपटी लावतो आपण. लावणार हे बघा. हे आम्हाला 5वीला वगैरे लागतं. 6वी पूजाला असेल ना तेव्हा आम्हाला ते म्हणजे 5वीच्या दिवशी याचा आम्ही उपयोग करतो. आणि ह्याला जी लहान लहान छोटी छोटी हां आणि जी कुंपण लावतं ना आपली शेताला वगैरे तर ह्याचेच हे एक एक असतं ना म्हणजे ही फांदी एक एक अशी याची उपयोगी येते तिथं कुंपण करण्यासाठी. आणि याला बघा अशी छानशी छोटी छोटी फुलं आलेली आहेत बघा. हे बघा छोटी छोटी एकदम फुलं आलेली आहेत लाल कलरची. असं वाटतं की छोटे गुलाब आहेत. हे बघा चिक्कूचं पण छानपैकी झाड लागलेलं. त्याला चिक्कू पण पकडलेत. हे बघा किती चिकू लागलेत बघा. तिकडे पण आहेत भरपूर आहेत चिकू लागलेले पण छोटे छोटे आहेत अजून. चविष्ट लागते. आता पोपटी वगैरे टाकण्यासाठी हा भांबरूटाचा पाळा. याला भांबरूट बोलतात. याला खूप हा असा आहे ना की जखम झाली की हा पाळा जर लावला ना तर जखम चांगली बरी होते. हे बघा याला भांबरूट बोलतात. आणि हे जर पाळा आपण पोपटीत नाही टाकला तर ती चव येणार नाही. या पाळ्याशिवाय पोपटी होऊ शकत नाही. असा हा भांबरूट आहे. तर आता आम्ही हा भांबरूट या पोपटीसाठी घेतलेला आहे. तो आता आम्ही या पोपटीमध्ये टाकणार आहोत. आणि त्यासाठी आता हे जेव्हा पोपटी लावू ना तेव्हा आम्ही चुलीवर करणार आहोत. तर त्यासाठी लाकडं आणि हा पेंडा. हे बघ हे 2 पेंडे आम्ही त्यासाठी लागणार आहे. ते आता माझी वहिनी घेत आहे. हे ग ते 2 पेंडे ते बघा. तर आता त्याच्यासाठी आम्हाला आता पेंडा वगैरे आणि लाकडं पण घ्यायची आहेत कारण आम्ही ती चुलीवर करणार आहोत ना. तर त्यासाठी आम्ही आता पुढे काय काय घेतो लाकडं वगैरे किंवा पेंडा काय काय लागणार आहे आणि त्या पोपटीमध्ये काय काय जे साहित्य टाकायला लागणार आहे ते सुद्धा आम्ही घेणार आहोत. मसाले वगैरे कुठले लागणार आहेत ते आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. काढलेले आहेत हे बघा. तर आता हे आम्हाला जवळजवळ 10 माणसांना ही पोपटी खूप होईल. भोपला आहे आणि हे बघा किती छान छोटे छोटे भोपले झालेले आहेत. हे बघा खूप भोपले झालेले आहेत असे छोटे छोटे. हे बघा खूप भोपले झालेले आहेत. आता हे बघा तिकडे पण झालेले आहेत.
हा, आता गुढीपाडव्याला ह्याचीच काठी उभारली जाते. सगळ्यात उंच असेल ना ती तोडली जाते आणि ती गुढी उभी केली जाते. हे बघा, खूप खूप असा आडलसा कुठेही आलेला असतो, खूप लागतो सगळीकडे. तेव्हा अशा आता इथं एवढ्या मोठ्या मोठ्या भाकरी आम्ही अशा बनवतो. आम्ही चुलीवर बनवतो, पण आज इकडे गॅसवर बनवल्या. पोपटीसाठी साहित्य आणलेले आहे. ही एवढी वांगी आणलेली आहेत शेतातून, हे एवढ्या शेंगा आणलेल्या आहेत, मिरची वगैरे आणलेली आहे, ते भांबरुटाचा पाला, तो मडका पोपटी बनवण्यासाठी. हे बघा, मगाशी आम्ही ते शेतातनं काढलेले पोपटीसाठी ह्या वालाच्या शेंगा आहेत, ही वांगी आहेत, ही बटाटी आणि हे कंदमूल आहेत, म्हणजे आमच्याकडे हे करांदे बोलतात. तेही आपण त्या पोपटीमध्ये आता घालणार आहोत. आता आपण काय करायचं आहे प्रोसिजर ते दाखवते. आता हा आपण मडका घेतलेला आहे, हा आता आपण माठ घेतलेला आहे. या माठामध्ये ही पोपटी होणार आहे. आता ते आता कशी आम्ही ते भरतो त्याच्यामध्ये ते बघा तुम्ही. आता पहिले आम्ही त्याच्यामध्ये आम्ही हे भांबरूट, म्हणजे हा आम्ही शेतातून मगाशी पाळा जो आणलेला आहे भांबरूटाचा, तो आधी टाकणार आहोत. आता आम्ही हा पाळा पूर्ण भरलेला आहे, म्हणजे अर्धा पाळा याच्यात खाली टाकलेला आहे. आता आम्ही त्याच्यावर ह्या शेंगा भरणार आहोत. आहे आता मसाला आणि मीठ आम्ही या वांग्यांना वगैरे बटाट्यांना आम्ही लावून घेणार आहोत. ते आता आपण किती घ्यायचा, म्हणजे किती तिखट पाहिजे असेल आपल्या चवीनुसार, आपल्या आवडीनुसार मीठ वगैरे आणि मीठ आणि तिखट लावून घ्यायचं आहे. आपण हे बघा किती चमचे आपले आता कसं खार होणार, काय काय होणार. 2 चमचे घेतलेले आहेत आपण, हे 2 चमचे घेतलेले आहेत मिठाचे, हे मोठे चमचे आहेत त्यामुळे 2 घेतलेले आहेत. आणि मसाल्याचं एक तर लावलेलं आहे आपण, आणि एक ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे असं, आणि हे सर्व मिश्रण एक करायचं आहे आणि हे लावून घ्यायचं आहे. शेंगा टाकलेल्या आहेत वालाच्या, नुसत्या शेंगा टाकल्या, त्याच्यात काय आपण मीठ मसाला वगैरे काय टाकलेलं नाही, तर फक्त त्याच्यामध्ये आता मी 1 चमचा मीठ टाकणार आहे. ते वांग बटाटा आणि ते हे करांदे ते टाकून घेणार आहोत आता त्याच्यामध्ये. पाळा टाकून घेणार आहोत. हा, भांबरूटचा पाळा टाकून घेणार आहोत आपण. आधी पण खाली टाकलेला आहे, वर शेंगा टाकला आणि बटाटे वगैरे टाकले. आता हा भांबरूटचा पाळा लावून घेणार आहोत आणि पुन्हा त्याच्यामध्ये आपण शेंगा टाकणार आहोत नंतर. आता हा टाकलेला आहे पाळा, आता वरच्यावर शेंगा टाकायच्या. भांबरूटचा वास बघ किती मस्त येतो ना काका. हो घेणार आहे सर्वीकडे, असा सगळीकडे पसरवून टाकायचा आहे, म्हणजे तो सगळीकडे लागला जातो. हे बघा असं आपण टाकलेलं आहे अशा प्रकारे. आता हे त्याच्यावर आपण हे बटाटा वगैरे परत ते भरायचं आहे.
आता आपण याच्यामध्ये ह्या पाला लावून घ्यायचा आहे. हा असा दाबून भरायचा आहे, म्हणजे जेवढा घट्टपणा येईल ना तसं तो चांगले शिजले जातात शेंगा वगैरे. पुन्हा आम्ही नवीन पाळा अजून कमी पडला म्हणून घेऊन आलेलो. आता हा पूर्ण असा दाबून दाबून असा पूर्ण भरायचा आहे. हे बघा आता छानपैकी असा भरलेला आहे. हे बघा खूप छान असा भरलेला आहे. तर आता आपण पुढची प्रोसिजर करूया. आता हे कसं पूर्ण पॅक करायचं आहे आणि ते आपल्याला उपडं घालायचं आहे हे मटका. त्यामुळं ते पॅक असले ना तर शेंगा वगैरे पडणार नाहीत खाली. म्हणजे आपल्याला उपडा घालायचा आहे, सरळ नाही ठेवायचं आता. तर चला आपण आता पुढची प्रोसिजर बघायला. पूर्ण आपण उपडा घालायचा आहे याच्यावर. हे बघा असं छानसं असं आपण आता उपडा घातलेला आहे आणि आता आपण याला जाळ करणार आहोत. पूर्ण व्यवस्थित असा फिट्ट तर बसला पाहिजे चुलीवर. हे आम्ही चुलीवर आता त्याला उपडा घातलेला आहे मडका. आता आपण पुढची प्रोसिजर करून चालू करू. आता ह्याला घेऊन येत आहे बघा. मुलांना पण किती इंटरेस्ट आहे बघा. हा आता पूर्ण हा पेंड्याने पूर्ण झाकून घेऊन पूर्ण असं खूप असं जाळ करायचं आहे. हे माती ते बघा. आता ह्याला पूर्ण आपण असा खूप जाळ करायचा आहे. पूर्ण पेटलेले आता पूर्ण असा हा पूर्ण जाळ करायचा आहे. चारही बाजूनी चांगला जाळ लागला पाहिजे, म्हणजे अशी पोपटी अशी चांगली आतल्या आत अशी शिजली जाते. हे बघा आता आणि वरून त्याला लाकडं लावायची आहेत. ही अशा प्रकारे आपली पोपटी तयार झालेली आहे. तर आता बघा मित्रांनो, हिला कपडा हातात घेऊन सरळ करून घ्यायचे तिला. हे बघा मी पूर्ण असं आता पूर्ण विझलेली आहे. म्हणजे आग पूर्ण कमी झालेली आहे. आता ही थोडी थोडी आहे त्याच्यावरती. हे बघा छानशी अशी पोपटी आपली तयार झालेली आहे. बाजूला प्रकारे आपल्याला आता हा पाळा पहिला काढून घ्यायचा आहे. खरंच आमच्या आत्याने असं मन लावून ही पोपटी केलेली आहे आणि आम्ही आतुरतेने वाढले ती. पहिला आता उलटी करून घ्यायची आहे.
काय नाही रे, उलटी करायला आवडते. हे बघा छान प्रकारे अशी पोपटी झालेली आहे. हे बघा छान प्रकारे असे बटाटे वगैरे छान शिजले आहेत. बापरे सुंदरच. तेवढी खायची तेवढं खा, बाकीचे नाही नाही काय नाही. हे विनायक हे बघा आता अशा प्रकारे ही पोपटी शिजून तयार झालेली आहे. छानपैकी अशी बटाटे वगैरे छान शिजलेले आहेत. करांदे टाकलेले आहेत. ह्याच्यामध्ये नॉनव्हेजमध्ये अंडी आणि चिकन पण टाकले जातात, पण आम्ही व्हेज बनवलेली आहे कारण आमच्याकडे सगळे व्हेज खाणारे आहेत, त्यामुळे आम्ही व्हेज बनवलेली आहे. तर आता चला या मंडळी कशी झाली पोपटी त्याचा स्वाद घ्यायला सगळ्यांनी या, आणि आम्ही आता सर्वजण खातो आणि कसे झाले ते तुम्हाला सांगतो. मग तुम्ही मला कमेंट करून सांगा. माझ्या